शेतकरी मित्रांनो, राम राम नमस्कार। शेतकरी मित्रांनो, खास करून राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी घेऊन आलेलो आहे। होय शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच आशा आहे की आपले कांद्याचे बाजारभाव वाढले पाहिजे, नाही काही तर किमान 5,000 पर्यंत तरी भाव गेला तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जो शेतीसाठी जो काही खर्च लागलेला आहे तर तो खर्च निघून काही ना काही हातात येईल अशी अपेक्षा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आहे। आज चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी सांगतो। कांद्याचे बाजारभाव वाढणार का, विशेषतः वाढतील तर कुठपर्यंत वाढतील, वाढत नसेल तर का वाढत नाही, कधीपर्यंत वाढतील, हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं योग्य उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल। व्हिडिओ थोडासा मोठा आहे परंतु सर्व डिटेल माहिती तुम्हाला सांगतोय। तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयकच्या दररोजच्या माहितीसाठी तसेच दैनंदिन कांद्याचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर प्रत्येकाने आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती सांगतोय म्हणून या व्हिडिओला नक्की लाईक करा। मित्रांनो, कांद्याचे बाजारभाव एकदा सांगतो मी तुम्हाला। राज्यामध्ये कुठे कांदा सध्या किती चालू आहे, त्यानंतर कांद्याच्या संदर्भात घडामोडी, ज्या घडामोडीचा परिणाम थेट कांद्याच्या दरवाढीवरती होताना दिसत आहे ते सांगतो। मित्रांनो, सद्यस्थितीला कांदा छत्रपती संभाजीनगर 1450, चंद्रपूर गजवड 2000, अमरावती फळ भाजीपाला मार्केट 2200, त्याच्यानंतर सांगली फळ भाजीपाला मार्केट 1800, पुणे पिंपरी 1600, पुणे मोशी 1600, येवला 1346, येवला अंदरसूल 1351, लासलगाव 1901, मनमाड 1370, पिंपळगाव बसवंत 1900, भुसावळ 1500, अकलूज 1500, कोल्हापूर 1700, राहुरी 1800, मुंबई कांदा बटाटा मार्केट 1700, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो खेड चाकणला 1800, लासूर स्टेशनला 1425, शिरूर कांदा मार्केटला 1700, जुन्नर नारायणगाव 1700, कळवण 1900, जुन्नर आळे फाटा 1800, सोलापूर 2100, धुळे 1200, त्यानंतर धाराशिव 2000, मनमाडला 1406, पाथर्डी 1500, कोपरगाव 1567, पैठण 1600, पुणे 1700, संगमनेर 1700, पुणे खडकी 1600, पुणे मांजरी 1400, चाळीसगाव नागदरोड 1270, त्याच्यानंतर वडगाव पेठ 1800, श्रीरामपूर 1600, मंगळवेढा 2000, त्याच्यानंतर कल्याण 1800, पिंपळगाव बसवंत 2000, येवला 1338, त्याच्यानंतर येवला अंदरसूल 1319, त्याच्यानंतर नाशिक 1475, लासलगाव 2051, लासलगाव निफाड 1411, लासलगाव विंचूर 1600, मालेगाव मुंगशे 1522, सिन्नर 1425 आणि सिन्नर नायगाव 1340 अशा राज्यात वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त कांद्याला हे दर मिळताना दिसत आहे। आता मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी घडामोडी सांगतो। कांद्याचे बाजारभाव कमी होणे किंवा वाढणे यासाठी विशेषतः आयात निर्यात धोरण हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि विशेष करून कांद्याचे बाजारभाव जर वाढायचे असेल तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये किंवा भारत देशातील अंतर्गत बाजार सोडता बाहेर भारतातील कांदा कितपत जात आहे यावरती कांद्याचे बाजारभाव वाढणे किंवा कमी होणे हे अपेक्षित असतं। तर मित्रांनो, सद्यस्थितीला जर आपण अपडेट घेतली तर सद्यस्थितीला परिस्थिती थोडीशी चिंताजनक अशी आहे की आखातामध्ये खास करून आपला जो कांदा आहे तर तो आखात देशामध्ये जास्त निर्यात होत असतो, पण त्या देशामध्ये सध्या चीन व पाकिस्तानचा जे काही कांद्याची मागणी वाढलेली आहे आणि भारतातील कांद्याची मागणी सध्या कमी झालेली आहे। आता कशामुळे याच्यामुळे काय झालेलं आहे की JNPA बंदरात कांद्याची निर्यात जी भारतातून जी जाती 40% ती आता घसरलेली आहे, म्हणजे भारतातून कांद्याची निर्यात कमी झालेली आहे। आता JNPA बंदरातून आखातातील सौदी अरेबिया, दुबई, कतारसह श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर या देशामध्ये दरमहा 2500 कंटेनर कांदा निर्यात होत होता, परंतु आता काय झालं, ही निर्यात कमी होऊन 1000 कंटेनरवर आलेली आहे। म्हणजे आखाती देशांना चीन, पाकिस्तानकडून मिळणारा कांदा प्रतिटन $220 म्हणजे 18,920 रुपये दराने मिळत आहे, तर भारतीय कांद्यासाठी प्रतिटन $270 म्हणजे 23,290 इतके रुपये म्हणजे मोजावे लागत आहे। म्हणजेच प्रतिटन भारताचा कांदा 4,300 रुपयाने त्यांना जादा दर मोजावे लागत आहे आणि या कारणामुळे आता काय झालेलं आहे की भारतातील कांद्याला मागणी कमी आहे आणि याचा थेट परिणाम त्या ठिकाणी कांद्याच्या बाजारभावावरती होताना दिसत आहे। परत अजून एक
बांगलादेशात कांदा पाठविणे सध्या बंद आहे. विशेषतः मध्य प्रदेशातून उत्तर भारतात कांदा पाठवण्याचा खर्च कमी येतो, पण महाराष्ट्रातून उत्तर भारतात कांदा पाठवण्याचा खर्चही थोडा जास्त येतो. आता एवढंच नव्हे तर त्याचबरोबर सौदी अरेबिया, दमाम, ओमानमध्ये सुद्धा म्हणजे अगोदर आपला भारतातील कांदा हा जास्त जात होता, परंतु आता तो कांदा त्या ठिकाणी तिथेच उत्पादन सुद्धा सुरू झाल्यामुळे भारतातील कांद्याला जी काही मागणी आहे तर ती म्हणावी तशी नाही आणि भारतातील कांद्या सध्या निर्यात कमी होताना दिसत आहे. म्हणून याचा थेट परिणाम असा होत आहे की कांद्याचे बाजारभाव सध्या स्थितीला कमी आपल्याला बघायला मिळत आहे. आता मित्रांनो, विशेष करून कांद्याचे बाजारभाव कधी वाढू शकतात, तर कांद्याचे बाजारभाव जेव्हा इतर देशामध्ये मागणी आपली वाढेल आणि विशेषतः ती मागणी वाढण्यासाठी बाकीच्या देशाची परिस्थिती सुद्धा खूप महत्त्वाची आहे. त्या देशामध्ये कांद्याचे उत्पादन थोडंसं त्या ठिकाणी कमी झाले किंवा आपण असं म्हणू शकतो की इतर देशामध्ये मागणी ज्यावेळेस भारतातून कांदा जास्त निर्यात होईल त्यावेळेस कांद्याचे बाजारभाव वाढू शकतात. तोपर्यंत तरी तुर्तास ही स्थिती सद्यस्थितीला आपल्याला बघायला मिळू शकते. मित्रांनो, माहिती आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा. तुमचं यावर मत 100% कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. यावेळेसाठी इतकंच. धन्यवाद.